तर सुप्रभात मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. मी विनू पाटील तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. तर आज आहे 26 जानेवारी, भारताचा प्रजासत्ताक दिन. तर त्यानिमित्त तुम्हा सर्वांना सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, याच निमित्ताने मागे गणेशोत्सवसुद्धा आहेत. म्हणजे काल होतं 25 जानेवारी, आज आहे 26 जानेवारी. तर 1.5 दिवसाचे जे काही गणपती आहेत आपल्या मामांकडे आपण फक्त चाललेलो आहेत आणि बाकी जेवढ्यांनी पण आपल्याला आमंत्रण दिले आहेत ते थोडे खूप लांब लांब राहत आहेत. तर ते आपल्याला पॉसिबल शक्यतो नाही होत आहे. तर त्यामुळे आपण पहिले फक्त आपण बदलापूरला जाणार आहोत मामांकडे. तर तिकडे आपले जेवढे नातेवाईक आणि सर्व आत्तेष्ट आहेत त्यांच्याकडे गणपतीला आपण पाया पडून येणार आहोत. तर त्यासाठी आपण निघालो आता बदलापूरला जाण्यासाठी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मित्रांनो, आता आलेलो आहोत आपण चुनावट्टी स्टेशनला. तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त पूर्ण सजावट केलेली आहे चुनावट्टी स्टेशनची. हे बघा. चुनावट्टीवरनं ट्रेन पकडली मित्रांनो. तर जाऊया कुर्ल्याला. आणि मित्रांनो, कर्जत गाडी भेटली. कर्जत गाडीला पण बघा किती गर्दी आहे जायला. आणि आज 26 जानेवारी आहे तरी पण एवढी गर्दी आहे गाडीमध्ये. 1 hour later. आणि मित्रांनो, कर्जत गाडी भेटलेली तर पक्की गर्दी होती गाडीला. जस्ट उतरलं आता बदलापूर स्टेशनला. तर आता बघूया. आता आपल्या मामाने फोन केलेला तर ते म्हणाले की पहिले गावात ये आणि मग तिकडनं तुला जिकडे जायचे गणपतींना तिकडे जा. तर आता ठीक आहे, चला पहिले आता गावात जायसाठी रिक्षा पकडूया. आणि नुकतीच रिक्षा पण पकडली मित्रांनो. तर चला आता गावात जायला निघालोय. आज 26 जानेवारी आहे पण गर्दी काय एवढी आहे ते समजत नाही. सगळीकडेच गर्दी आहे. जस्ट उतरलो मित्रांनो रिक्षात ना. आणि बाबा आलाय आपल्याला घ्यायला. बाबा काय बोलतो? बरेच दिवसांनी कसा आहेस? बरं आहे, तू कसं आहेस? मस्त मस्त. यायला आवाज बसलाय रे. आवाज येतोय का मित्रांनो? मला कमेंट करून सांगा. आज थोडी तब्येत थोडी डाऊन, एवढी तब्येत डाऊन म्हणजे आवाजच गेलाय, बाकी काय नाही, बाकी व्यवस्थित आहे. जस्ट आलो मित्रांनो एकनाथ मामांच्या बिल्डिंगच्या खाली. तर आता चला पहिले घरी जाऊया. आणि आता किती माझ्या रे? दुसऱ्या माझ्या योगा. ठीक आहे, चालेल, चला. आणि मित्रांनो, नुकतीच आरती झाली. मामाकडे आलो आपण. मामा काय म्हणाल? बाकी कसं काय चाललंय? मस्त. ठीक आहे. पहिलाच वर्ष आहे ना? पहिलाच वर्ष आहे मामांकडे. आणि दिवेश आणि अजून कोण कोण होतं? त्याचा मित्र आराध्य. त्यांनी मिळून हा सुंदर असा देखावा तयार केलाय. वर्ष पहिले अफजल खानाचा वध. तर भाई आपला प्ले करतोय दिवेश. तर मित्रांनो, खूप छान आणि सुंदर असा देखावा केलाय. अफजल खानाचा वध दाखवलाय याच्यामध्ये. आणि मामांकडे पहिलाच वर्ष आहे एकनाथ मामांकडे. तुम्ही पाहू शकता. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तर मित्रांनो, नुकतंच जेवण सुद्धा झालं आणि आता आपण निघतो इकडनं. तर चला, बाय बाय सर्वांना. बाय बाय. आरामात जा रे. हो हो, चला. आणि मित्रांनो, आपल्याला इकडे वाटेतच आपल्या बॉबी भाईचं दुकान लागतं. बॉबी भाईला भेटायला आलोय त्या दिवसानंतर. तर बॉबी भाईची डेअरी आहे. त्याने पण मस्त स्वतःचा बिझनेस असा चालू केलाय. बॉबी भाई हात दिखाओ, क्या बोलताय बाकी? बॉबी भाई आपल्याला मुळगावच्या जेवढ्या पण आपल्या व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बॉबी भाई आहेच. बॉबी भाईच घेऊन जातो आपल्याला तिकडे. ठीक आहे. तर मित्रांनो, बॉबीच्या इकडनं निघालोय आणि आता आपण आपल्या भारती मावशीच्या इकडे चाललोय. त्यांच्याकडे सुद्धा 1.5 दिवसाचा मागे गणेशोत्सवाचा गणपती असतो. आणि मित्रांनो, आलेलो आहोत आपण भारती मावशीच्या इकडे गणपतीला. चला आता पहिले पाया पडून घेऊया. अजय सुद्धा आलाय. अजय काय बोलतो? बरं आहे ना? मस्त मस्त, बरं आहे एकदम. चल. आणि मित्रांनो, इथं शर्ती चालू आहेत. कुठचा आहे? देसाई का? पुसट ना. आणि आम्हा काय बोलतो? बरं आहे ना? आता झालो. काय बोलतो? बरं आहे ना? मस्त मस्त. आणि मित्रांनो, आपल्या भारती मावशीचा गणपती. मित्रांनो, आपली नैना मावशी, ही मोठी मावशी ज्योती मावशी ना. बाकी बरी आहे ना मावशी? इकडे पत्ते खेळतात सगळेजण छोटे छोटे टाइमपास. मित्रांनो, ही आपली भारती मावशी. भारती मावशी पहिले कशी असते सांग सर्व. मावशी हसते खूप. काय म्हणते, कशी आहेस? बाकी काय? मामा कसे? मामा अजय विनीत नाही, अजय भेटला. विनीत कुठं वरच्या रूम खेळतात वरती. चालेल चालेल. चला मित्रांनो, आता निघत आहोत आपण इकडनं सुद्धा. अजून परत पुढे जायचंय बाबूदादाकडे आणि अजून. तर ठीक आहे, चला मावशी निघतो आता, जास्त थांबत नाही. चला. मित्रांनो, आता भारती मावशीचं सुद्धा गणपती आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता इकडनं निघतोय. आपला एक माणसालीमध्ये मित्र आहे
जुना मित्र आहे आपला, तरी एक 3-4 वर्ष झाली असतील आपली फ्रेंडशिप आहे त्यासोबत. तर ठीक आहे, आता त्याच्याकडे सुद्धा जायचं आहे. तर थोड्याच वेळात आता माणसांनीच पोहोचतो. आणि बाबा काय बोलशील? आता मुलगावची जत्रा येते तेव्हा तुला यायचे, तेव्हा आपल्याला मस्त कोंबडे एमडे कापायचे. अरे वा वा, म्हणजे जे आपण मित्रांनो हळदी समारंभ आणि शुभविवाह सोहळा मुळगावच्या खंडेरायांचा केला होता, तर त्यांचीच आता पुढच्या येत्या पौर्णिमेला जत्रा आहे खंडेरायांची. तर ती सुद्धा आपल्याला तुम्हाला या ब्लॉगच्या चॅनल मार्फत पाहायला मिळणार आहे. तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी. आणि मित्रांनो आलेलो आहोत विवेक भाऊच्या इकडे. हो का, तुम्ही पाहू शकता मागे. कसं आहे बोलतो? मस्त मस्त. तर आपली फ्रेंडशिप अशी मित्रांनो विवेक भाऊ सोबत, तूच सांग कशी आपली फ्रेंडशिप झालेली तेव्हा. मस्त. आमची फ्रेंडशिप कुठून चालू झाली माहिती? आमची फ्रेंडशिप चालू झाली पबजी बसून. पबजी, जेव्हा आम्ही पबजी आलेला लॉकडाऊन मध्ये आमची अशी रँडमली ओळख झाली होती. पण ठीक आहे, ती फ्रेंडशिप आमची अजूनपर्यंत आहे आणि अजूनपर्यंत तशी स्पेशल राहिली एकदम. चालेल, या, या. तर चला मित्रांनो, झालं बाप्पाचं दर्शन विवेक भाऊच्या इकडच्या. तर आता इकडनं सुद्धा निघतोय. आता चाललोय आपल्या बाबूदादाच्या इकडे. चलो भाई, येऊ का? चलो, बाय बाय. चलो मित्रांनो, आलेलो होतो आपण बाबूदादाच्या इकडे बिल्डिंगच्या खाली. तर आता ही नवीन सोसायटी आहे. पहिले तो दुसरीकडे राहत होता, आता या दुसऱ्या सोसायटीमध्ये घर घेतलेलं आहे. तर या घरी आपण फर्स्ट टाइम चाललोय गणपतीसाठी. आणि मित्रांनो आलेलो होतो आपण बाबूदादाच्या इथे आणि बाबूदादा आले. बाबूदादा काय म्हणतो, कसं आहे? एकदम मजेमध्ये. मला तुझा आभार. बाकी पण सर्वजण बसले आहेत. नरवाद आहे, गण्याद आहे, बंधवाद आहे, भाई आहे. आणि मित्रांनो बाबूदादाच्या इथे गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघा किती सुंदर केलेलं आहे. बैलगाडा शर्यत. आणि साईराम 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 मोरया. तर चला मित्रांनो, आता बाबूदादाच्या इकडनं पण निघतोय मुंबईला आपल्या घरी जाण्यासाठी. तर चला, बाय बाय. तर मित्रांनो आज खूप घाई आहे. आज अक्षरशः म्हणजे थांबता सुद्धा येत नाहीये. तर आता बाबूदादा इकडनं सुद्धा निघालो. तर आता आपण इकडनं थेट बदलापूरवरनं गाडी पकडणार, सीधा कुर्ला ते डायरेक्ट घरी जाणार. जास्त कुठे थांबणार नाही. आणि मित्रांनो, ज्यांनी आपल्याला आमंत्रण दिलं होतं मागे गणेशोत्सव होता, तर ज्यांच्याकडे ते जाणं पॉसिबल झालं नाही, तर मी त्यांची पहिले सर्वात प्रथम माफी मागतो की मला येणं जमत नाही आहे यावर्षी. पण पुढच्या वर्षी आपण नक्की येऊ तुमच्याकडे. हा आपला वादा आहे आपल्या ब्लॉगच्या थ्रू. आणि आपला वादा तुम्हाला माहिती आहे, कसं पण आपण येणार, आपल्या जिद्दीवरती येणार. तर चला मित्रांनो, आता स्टेशनमध्ये पोहोचतोय थोड्याच वेळात. तर चला मित्रांनो, आता इकडून मुंबईला जाण्यासाठी निघतोय बदलापूरवरून. तर आपल्या बाब्यांनी आपल्याला खूप छान कंपनी दिली गणपतीला पाया पडायला जाण्यासाठी. तर चल बाब्या, मी सुद्धा निघतो, तू सुद्धा निघ. काळजी घे स्वतःची. हां, घरी गेला फोन कर. हो नक्की नक्की. आणि तू सुद्धा काळजी घे स्वतःची. आणि ठीक आहे, मी पोचल्यानंतर फोन करतो. आणि मग आता थेट भेटूया आपण मुळगावच्या जत्रेला. ठीक आहे, चल बाय. ओके. जस्ट आलो मित्रांनो प्लॅटफॉर्मवरती बदलापूरला. 1 नंबरवर आहोत आता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते बदलापूर. आता बदलापूरवरून तीच गाडी पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाण्यासाठी येत आहे. 2:57ची आहे. तर तीच आता आपण पकडून पुन्हा आपल्या घरी जायसाठी निघालेलो आहोत. तर ठीक आहे. आणि मित्रांनो 2:57ची गाडी 3:15 झालेत आत्ता. म्हणजे खूप लेट आहेत आज. का माहीत का आपण एवढ्या लेट गाड्या आहेत आज. ठीक आहे, आता डायरेक्ट कुर्ल्याला भेटल्यावर भेटतो तुम्हाला. जस्ट आलो मित्रांनो, ट्रेनमधनं उतरलो कुर्ला स्टेशनला. आणि आता तुम्हाला घरी गेल्यावर भेटतो. इथे खूप गर्दी आहे आणि आज ट्रेनना लेट खूप आहेत. आणि स्टेशनवरती सुद्धा खूप गर्दी आहे. तर इथे जास्त काय बोलत नाही. तर आता चला, आता पहिले घरी जातो चुनाभट्टीला. तर जस्ट आलो मित्रांनो चुनाभट्टीला, घराच्या एरियामध्ये आपल्या परिसरात. आणि हो मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला मागे गणेशोत्सवचा कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. जे आपले नातेवाईक आप्तेष्ट होते, जवळपास जेवढ्या जणांकडे जाणं शक्य झालं तेवढ्यांकडे गेलो. आणि ज्यांच्याकडे जाणं शक्य झालं नाही, तर तेवढ्या सर्वांना माझ्यातर्फे पुनश्च एकदा सॉरी. तर ठीक आहे, पुढच्या वर्षी आपण नक्की ट्राय करू. ह्या वर्षी नाही जमलं यायला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या. कमेंट्स करा चॅनलला, व्हिडिओला माझ्या. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तर मी विनू पाटील भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.